मध्ये देवगड तालुक्यामध्ये आपण पाहतोय संबंध सिंधुदुर्गकरांचं लक्ष या स्पर्धेवर लागले, कारण सिंधुदुर्ग जिल्ह्यातून टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील दर्जेदार खेळाडू या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. इज यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला भरपूर कमेंट्स या लीगसाठी येताना आपण पाहतोय. सतीश गावकर यांच्या माध्यमातून एक कमेंट्स आपल्याला प्राप्त आले. सिंधुदुर्ग प्रीमियर लीग दिनेश गावकर मित्रमंडळ सुंदर आयोजन स्पर्धेसाठी भरपूर सारे शुभेच्छा सतीश गावकर यांच्याकडून आल्या आहेत. त्यांचंही स्वागत असणार आहे यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून. ते देखील आपली स्पर्धा पाहतात. सिद्धार्थ जटार गोलंदाजी माकडे सज्ज झालाय पहिलं षटक टाकण्यासाठी. तळेरे गावचा खेळाडू कांगेश्वर तळेरे क्रिकेट टीमचं प्रतिनिधित्व करत असताना पहिलं षटक टेप बॉलचं षटक. पहिला बॉल अनिकेतसाठी. पहिला बॉल टाकल्यानंतर थोडासा बाहेर जाणारा चेंडू. वाईड बॉलने सुरुवात झाली या मॅचला. महत्वाचा सामना असणार आहे दोन्ही टीमसाठी. दोन्ही संघ पाहिले तर एक एक मॅच पराभूत झालेत, म्हणजेच नॉकआउट. म्हणजेच या मॅच मध्ये जो संघ पराभूत होईल त्या संघाला मात्र या स्पर्धेमधून जावं लागेल बाहेर, आणि जो संघ इथे विजयी होईल तो संघ मात्र अस्तित्व आपलं टिकून ठेवेल या स्पर्धेमध्ये. टेप बॉलचं षटक सुरू झालंय. पहिला बॉल वाईड टाकण्यात आलाय गोलंदाज सिद्धार्थच्या माध्यमातून. टेप बॉलवर षटक टाकणं तितकंसं सोपं नाही आहे, कारण प्रथमच टेप बॉलचा अनुभव घेत असताना आपण एक खेळाडू पाहतोय. बाउन्सर होता, मागे क्षेत्रात फटका खेळला गेलाय. डिक्लेअर झोन मध्ये फटका जातो. एक धाव प्राप्त होईल. भरपूर उस्ती घेणारा चेंडू. टप्पा खाल्यानंतर सिद्धार्थ जटार एक वेगवान गोलंदाज म्हणून त्याची ओळख आहे. पाळीकरवाडी मुठा तिथे झाल्या स्पर्धेमध्ये जबरदस्त गोलंदाजी या खेळाडूने केली होती, परंतु मागच्या मॅचमध्ये तुम्ही काय केलं तर त्यापेक्षा या मॅचमध्ये काय करता यायला भरपूर महत्त्व आहे. या मॅच मला पुन्हा एकदा तुम्हाला शून्यातून सुरुवात करायची आहे, आणि त्याचमुळे तर सिद्धार्थला योग्य टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल. अक्षय पांचाळ वारंवार चर्चा करत असताना आपण पाहतोय. गोलंदाज सोबत चांगला चेंडू टाकला गेला आहे, परंतु इथे दिशा कुठेतरी भरकटली. ऑप्टिकच्या बराचसा बाहेर. वाईट बॉलचा इशारा पंचांचा आलाय. सिंगल धाव. यस, रिव्ह्यूची मागणी केली गेली. एम एस स्पोर्ट्सच्या स्ट्रॉंग रूम मध्ये आपल्याला नक्कीच रूपाने थोड्या वेळा त्या डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. इथे चेक केलं जात आहे. काही वेळामध्ये डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवला आहे. टप्पा खाल्यानंतर चेंडू. काही वेळामध्ये डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. टेप बॉल षटक, आणि आपण टेप बॉलचं षटक पाहतोय. टप्पा खाल्यानंतर चेंडूने थोडंसं वळण घेतलं होतं, आणि त्यानंतर वाईट बॉल घोषित करण्यात आला पंचांच्या माध्यमातून. त्याला रेफर करण्यात आलंय फिल्डिंग टीम कडून. काही वेळामध्ये डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवला जातोय. एम एच स्पोर्ट्स यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण थेट प्रक्षेपित पाहतोय. म्हणजे जे पेशी अक्षयजी पांचाळ आणि त्यांची संपूर्ण टीम. येस, इट्स फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू रिटेन फिटिंग करणाऱ्या टीमसाठी. हीच टप्पा खाल्यानंतर वळण घेतलं होतं चेंडूने, परंतु थोडासा आतमधून जाणारा आहे चेंडू. पुन्हा एकदा अनिकेत गोलंदाजीच्या माकडे सज्ज झालाय. सॉरी, सिद्धार्थ आणि अनिकेत बॅटिंगसाठी. वाईड बॉल. आता मात्र चेंडू बराचसा बाहेर. आउटसाइड ऑप्टिकच्या बाहेर पिचिंग होतं. पुन्हा एकदा चेंडू वाईड घोषित करण्यात. एक धाव एक्स्ट्रा स्कोर कार्ड मध्ये इथे जमा केली जाईल. आतापर्यंत धावसंख्या पहिली धावफलकावर तर 3 धावा. पहिल्या 2 बॉलचा खेळ इथे मागे पडलाय. फिल्डिंग प्लेसमेंट पाहिली 30 सर्कलच्या आतमध्ये सर्व क्षेत्ररक्षक आहेत. पॉइंट कव्हर मिड ऑफ मिड ऑन शॉर्ट मिड विकेट शॉर्ट स्क्वेअर लेग फ्लाइंग स्लिप. वेगवान चेंडू तेच तरार, परंतु पुन्हा एकदा दिशाहीन. वाईट बॉल. दिशा कुठेतरी भरकटली जाते. वेग चांगला आहे, टप्पा देखील खूप चांगला टाकला जातोय, परंतु दिशा थोडीशी चुकीची, आणि त्याचमुळे ते दंडात्मक कारवाई गोलंदाजावर केली गेली. एक्स्ट्रा चेंडू एक्स्ट्रा धावा भरपूर महत्वाचे ठरतील. दिनेश गावकर मित्रमंडळ आयोजित ही भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन दिमाखामध्ये केले गेले. यावेळेस
तेच तरार भन्नाट वेगाने डिलिव्हर केला होता, परंतु दिशा कुठेतरी भरकटली. पुन्हा एकदा व्हाईट बॉल +1 म्हणजे कोशांकित क्षेत्रामध्ये हा चेंडू गेलाय. एकूण 2 धावा ते पाड्यांकंद्रा संघासाठी प्राप्त होतील. महत्वाच्या धावा आहेत. धावा कशा येऊ, धावा भरपूर महत्वाच्या आहेत. धावांना खूप मोठी किंमत. एक एक धाव ही भरपूर महत्वाची ठरते सामन्यामध्ये, कारण एक धाव तुम्हाला विजयाकडे नेऊ शकते. क्रिकेट हा खेळ खेळत असताना प्रत्येक चेंडू महत्वाचा असतो, प्रत्येक षटक महत्वाचा असतं, प्रत्येक खेळाडू महत्वाचा असतो. यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर, दांड्या गोल यष्ट्या उद्ध्वस्त केल्या आहेत. त्रिफळाचे अनिकेत गाडीला माघारी परतावं लागेल. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण नक्कीच हा यॉर्कर पाहणार आहोत. वेगवान तेज तरार भन्नाट वेगाने डिलिव्हर केला होता चेंडू. राईट आर्म राऊंड विकेट प्रकारची गोलंदाजी सिद्धार्थ जठारची. पुन्हा एकदा आपण हे चित्रीकरण पाहतोय. ती अतिशय वेगाने परफेक्ट यॉर्कर, भन्नाट वेग. ती वेगवेगळ्या अँगलने आपण पुन्हा पुन्हा हे चित्रीकरण यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून पाहतोय. MH स्पोर्ट्स ही यूट्यूब वाहिनी, आणि यूट्यूब वाहिनीवर अशाच स्पर्धा पाहण्यासाठी तुम्ही निश्चितच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आउट झालाय बॅटर अनिकेत. आपल्या स्क्रीनवर आपण पाहू शकता 2 फ्रेम मध्ये, एका फ्रेम मध्ये बॅटर, एका फ्रेम मध्ये गोलंदाज. निखिल पराडकर मैदानाच्या आत दाखल झाला. बॅटिंगसाठी स्ट्रायकिंग एंडला असेल निखिल. कारगिल स्पोर्ट बागमाळा क्रिकेट संघ आपण पाहतोय फलंदाजी करत असताना सन्मान्य दिनेश खोत यांच्या मालकीचा संघ आपण पाहतोय. पहिल्या मॅच मध्ये पराभव प्राप्त झाला होता, परंतु पुन्हा एकदा ती संधी आता आहे. या मॅच मध्ये आपण जिंकला तर निश्चितच पुढे खेळण्याची संधी मिळेल, परंतु पराभूत झाला तर या स्पर्धेमधून तुम्हाला जावं लागेल बाहेर. गोलंदाज सिद्धार्थ जठार अतिशय वेगवान गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय की यॉर्कर टाकला आणि त्यावर अनिकेत गाडीची विकेट इथे मिळवली. याआधी आपण पाहिलेला सामना अमोल 11 मिडबाव बनाम भाव्या स्पोर्ट्स साईश 11 कारिवडे सावंतवाडी या टीम मध्ये हा मुकाबला झाला होता आणि सावंतवाडी या क्रिकेट टीमने हा सामना जिंकला. पुढचा बॉल यावेळेस वेगवान तेज तरार चेंडू भन्नाट वेगाने डिलिव्हर केला होता. चेंडू लागतोय पायावर, त्यानंतर मात्र पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. सिंगल धाव इथे पळून पूर्ण केली गेली आहे अतिशय वेगाने. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत होत असताना आपण पाहतोय गोलंदाज सिद्धार्थ जठारच्या माध्यमातून वेगवान तेज तरार भन्नाट वेगाने डिलिव्हर केले जात आहे चेंडू, परंतु फलंदाजी करणाऱ्या संघाला मात्र एक चांगला खेळ आता करावा लागेल, कारण महत्वाचा सामना आहे. 5 षटकांचा सामना आहे आणि 5 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा इथे कराव्या लागतील. पुन्हा एकदा यॉर्कर लाईनचा चेंडू पुढे टाकला होता. फ्लोअर लाईन प्रकारचा चेंडू होता. पायावर चेंडू लागतोय, खेळपट्टी नजीक स्थिरावतोय. थर्ड बॉल 7 धावा झाल्यात आतापर्यंत धावफलकावर. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत मागे पडलाय. 5 चेंडूमध्ये 7 धावा आतापर्यंत खर्च केल्या गेल्यात गोलंदाज सिद्धार्थ कडून. शेखर सुतार स्ट्रायकिंग एंडला सज्ज झालाय. शेखरवर देखील जबाबदारी दिली गेली आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट हँड बॉलचा संपर्क नाही. गोल्डन स्पॉटवर चेंडू पिच झाल्यानंतर थेट विकेट किपरच्या हातामध्ये जातो. पिचिंग खूप चांगलं होतं, टप्पा खूप चांगला होता, त्यानंतर वेग देखील भन्नाट होता. शेवटचा बॉल डॉट. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतो आणि पहिल्या षटकानंतर धावसंख्या 7 धावा, एका गाड्याच्या मोबदल्यानंतर 7 ही धावसंख्या. ऋतिकजी तांबे यांच्या माध्यमातून देखील कवरेज येथे आयोजनासाठी एक सुंदर आयोजन श्री दिनेश गावकर मित्रमंडळाच्या वतीने केले गेले. ही भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा अनेक वैशिष्ट्य राहिले. त्या स्पर्धेचं कॉन्क्रीटचं विकेट, एक सपाट विकेट आपण पाहतोय की देवगड तालुक्यामधील एक दर्जेदार क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सिंधुदुर्ग प्रीमियर लीग याचा पॉवर प्लेचं षटक असणार आहे. 3 क्षेत्ररक्षक 30 स्कलच्या बाहेर असतील. आपण पाहिलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मातब्बर खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळत असताना प्रगणेश गुरव गोलंदाजी माकडे सज्ज झालाय. वैभववाडी तालुक्यातील कोकेसरे गावामधील हा खेळाडू
भरपूर लांबवरचा प्रवास करत खेळण्यासाठी वाडा गावामध्ये दाखल झालाय गांगेश्वर तळेर क्रिकेट टीमचं प्रतिनिधित्व करत असताना गोलंदाजी करतोय. पहिला बॉल ड्राईव्ह केलाय, मिड ऑफला फटका पाहायला मिळतोय. अक्षय पांचाळ चेंडू अडवतायत, तोपर्यंत एक धाव, सिंगल धाव इथे पळून पूर्ण केली गेली. स्ट्राईक रोटेट स्ट्रायकिंग एंडला आता असेल शेखर. हे बॅटल पाहण्यायोग्य असेल. दोन्ही खेळाडूंचा विचार केला, दोन्ही खेळाडू वैभववाडी तालुक्यामधून बिलॉंग करतात. अनेक वेळा एकमेकांच्या विरोधात आलेत, अनेक वेळा एकमेकांना पराभूत केलंय. शेखर सुतार मॅन फ्रॉम लोरे वैभववाडी, दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय प्रगणेश गुरव मॅन फ्रॉम कोकिसरे वैभववाडी. दोन्ही वैभववाडी तालुक्यातील खेळाडू एकमेकांच्या विरोधात या सिंधुदुर्ग प्रीमियर लीग मध्ये. आता मात्र हे बॅटल पाहण्यायोग्य असणार आहे. पॉवर प्लेचे षटक आहे आणि पुढचा बॉल टाकण्यासाठी प्रगणेश सज्ज झालाय. यावेळेस युमेश आय विल डेफिनेटली त्रिफळा उद्ध्वस्त गेलाय. त्रिफळाची बॅटर शेखर आउट होतोय. चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू इथे डिलिव्हर केला होता. ऍक्शन रिप्ले पुन्हा एकदा आपण पाहतोय. डावकुऱ्याचा गोलंदाज प्रगतीचा चेंडू जाऊन थेट आदळलाय स्टँडवर. त्यानंतर सेलिब्रेशन देखील पाहायला मिळालंय. शेखर जो सलामीसाठी दाखल झाला होता तो आउट झाला या मॅच मध्ये. स्वस्तात माघारी परतलाय. शेखरने किती रुपयाने पाहिलं तर या मॅच मध्ये खातं ओपन केलं नाहीये. शेखर आउट झालाय. नो बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. केतन तिर्लोटकर टीमचा कॅप्टन, देवगडचा फायटर जेठ म्हणजे ज्याची ओळख आहे. केतन तिर्लोटकरची पावलं मैदानाच्या आतमध्ये वळली आहेत. आता फाईट करावी लागेल या मॅच मध्ये, कारण महत्वाची मॅच आहे. महत्वाच्या मॅच मध्ये हा महत्वाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय खेळण्यासाठी, परंतु समोर देखील तेवढाच तगडा ताकदवान गोलंदाज असणार आहे. प्रगणेश गुरवने देखील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक स्पर्धा गाजवल्यात, अनेक स्पर्धांमध्ये चांगली गोलंदाजी केली आहे, अनेक स्पर्धांमध्ये बेस्ट बॉलरचा पुरस्कार पटकावलाय. वैभववाडी तालुक्यातील अनेक स्पर्धा देखील गाजवल्यात. परंतु समोर पाहिलं तर देवगड तालुक्यातले एक नामवंत खेळाडू, टीमचा कॅप्टन केतन तिर्लोटकर. केतनला देखील आता डावाला सावरावं लागेल. तोपर्यंत या षटकामध्ये एक धाव खर्च केली गेले, एक विकेट प्राप्त केलाय. धावसंख्या 8. षटक क्रमांक 2चा खेळ हा चालू. प्रगणेश गुरव लेफ्ट आर्म राऊंड विकेट. पुढचा बॉल फुल टॉस होता, मिड ऑफला फटका खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक येतोय, थोडासा फंबल झालाय. अक्षय पांचाळ पुन्हा एकदा आपल्या स्क्रीनवर पाहायला मिळतोय. धाव आलेली नाही. डॉट बॉल, तो दबाव आता क्रिएट केलाय. बॅटिंग करणाऱ्या टीमवर आडव्या बॅटने फटका खेळलाय. शॉर्ट मिड विकेटला किरण करले येतात, अतिशय वेगाने चेंडू अडवला गेलाय. तोपर्यंत एक धाव पूर्ण केली गेली आहे. तर चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला भेटे. चांगला ताळमेळ हा दोन्ही बॅटरमध्ये पाहायला मिळाला. अगदी चपळाईने ही एक धाव इथे पूर्ण केली गेली. स्ट्राईक रोटेट स्ट्रायकिंग एंडला आता बॅटर असेल निखिल पराडकर. हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला सज्ज झालाय. डावकुऱ्या त्याच्या बॅटर समोर, डावकुऱ्या त्याचा गोलंदाज प्रगणेश गुरव देखील सज्ज होतोय. पॉवर प्लेचे षटक आहे, एखादा मोठा फटका आवश्यक असेल. आतापर्यंत रोखून ठेवलंय. पुलवर लेन फुल टॉस चेंडू होता, इथे ड्राईव्ह केले चेंडूला. वाडिश मिड ऑफला चेंडू अडवला गेलाय. धाव मात्र आले नाही. डॉट बॉल. पहिल्या इनिंगचा खेळ हा प्रगतीपथावर. पहिल्या इनिंग मध्ये जर का पाहिलं तर निश्चितच पहिल्या 2 षटकांमध्ये जबरदस्त गोलंदाजी आहे. या षटकातील बहुधा एक बॉल शिल्लक राहिला आणि शेवटच्या बॉलला पाहूया कशा प्रकारची फलंदाजी होते. एखादा मोठा फटका आवश्यक असेल. ऑन साइडला फटका खेळला अलॉंग विथ द कार्पेट. जमिनीच्या सायन चेंडू ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू अडवतोय. एक धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेसाठी पावलं वळली आणि दुसरी धाव देखील इथे पूर्ण केली गेली. एकेरीचं रूपांतर दुहेरी. 2 धावा इथे कंप्लीट केले गेले आहेत. षटक क्रमांक 2चा खेळ समाप्त होतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 11 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. प्रथम फलंदाजी करत असताना कारगे स्पोर्ट्स बागमाळा क्रिकेट टीमची प्रगणेश गुरवच्या देखील गोलंदाजीसाठी कमेंट्स आल्या आहेत. ऋतिक तांबे यांच्याकडून एक नंबर बॉलिंग अशी कमेंट्स प्रगतीसाठी आले. ऋतिक तांबे यांच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी झाले. पहिल्या 2 षटकांमध्ये फक्त 11 धावा इथे खर्च केल्या गेल्या आहेत. पॉवर प्लेची षटकं होती पहिली 2ही. पहिल्या षटकात जर पाहिलं तर एकही क्षेत्ररक्षक 30 स्कलच्या बाहेर नव्हता, परंतु टेप बॉलचं षटक होतं. तितकं सोपं नाही आहे फलंदाजी करणं, तितकंही सोपं नाही गोलंदाजी करणं या षटकामध्ये. कारण पाहिला गेलं तर टेप बॉलचा वापर प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये केला गेलाय आणि तिथं प्रत्येक खेळाडूला तो अनुभव मिळतोय. सिद्धार्थ जठार हा गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मागकडे पाहायला मिळतोय.
षटक क्रमांक 3 वैयक्तिक खात्यातील दुसरं षटक टाकण्यासाठी स्ट्रायकिंग एंडला असणार आहे फायटर सेट केतन तिर्लोटकर. या मॅच मध्ये केतनला आता चांगला खेळ करावा लागेल आपल्या संघासाठी. नेक्स्ट स्पर्धांमध्ये आपलं स्पर्धांमधून पाहिलंय मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार पटकावलाय. ओर पिच बॉल त्यावर फटका खेळलाय कव्हर पॉइंटला. क्षेत्ररक्षक दैवत पार करतोय, चेंडू अडवतोय आणि चेंडूचा परतावा बॉलरकडे. तोपर्यंत एकच धाव. केतन बद्दल सांगायचं झालं तर यंदाच्या वर्षी सलग 3 वेळा 49 धावा केल्यानंतर पाळेकरवाडी येथे 50 धावांची खेळी केतनने साकारली होती. अर्धशतक देखील या मोसमामध्ये केतनच्या नावावर नोंदवले गेले, परंतु 3 वेळा केलेल्या 49 धावा देखील विसरता येणार नाहीत. निखिल स्ट्रायकिंग एंडला सज्ज झालाय. फिल्डिंग प्लेसमेंट ते बदलली जाते. डावकऱ्याचा बॅटर स्ट्रायकिंग एंडला आल्यानंतर आता मात्र पाहिलं तर स्क्वेअर लेग मिड विकेट वाईडिश मिड लॉंग ऑन. समोरच्या दिशेने देखील एक क्षेत्ररक्षक ठेवला गेलाय. वाईडिश लॉंग ऑफ मध्ये देखील क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर आहे. पुढचा बॉल गोलंदाज सिद्धार्थ यांचा. ऑन साईडला फटका खेळलाय. मिड विकेटला चेंडूचा प्रवास. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत पप्प्या कल्याणकर. चेंडू अडवलाय आणि चेंडूचा परतावा करतायत. तोपर्यंत एकच धाव. कीच दबाव क्रिएट केलाय बॅटिंग करणाऱ्या टीमवर. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय. धावांसाठी देखील संघर्ष करण्यास भाग पाडले. चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावरची गोलंदाजी, चांगली लाईन लेंथ गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळते. फिल्डिंग प्लेसमेंट वारंवार बदलावी लागते, कारण लेफ्ट आर्म फलंदाज राईट आर्म फलंदाज असे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जे उजव्या आणि डाव्या हाताची जोडी फलंदाजी करते. फटका खूप चांगला आहे, परंतु फायनली क्षेत्रामध्ये ज्या क्षेत्रामध्ये डिक्लेअर झोन आहे अशा क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. केतनच्या बॅटमधून एकच धाव इथे मिळेल. सिंगल धाव. एकेरी धावेने धावसंख्या 2 वर बदल. धावसंख्या 14 धावा. षटक क्रमांक 3 चा खेळ हा प्रगती पथावर 3ऱ्या षटकाचा खेळ आहे. 3ऱ्या षटकामध्ये पाहिलं तर अजूनपर्यंत मोठा फटका आलेला नाही. पहिले 2 षटकं आपण पाहिले तर पहिले षटक सिद्धार्थ जठार यांनी हाताळलं, त्यानंतर प्रगणेश यांनी देखील चांगलं षटक हाताळलं. राईट हँड बॅटरसाठी आपण पाहिलं तर डीप स्क्वेअर लेग मिड विकेट लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि कव्हर या क्षेत्रात 30 स्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षक ठेवले गेले. 30 स्कलच्या आतमध्ये विचार केला पॉईंट कव्हर पॉईंट. वाईडिश मिड ऑफ. वेगवान चेंडू तेज तरार सोडून दिला गेलाय. चेंडू जातो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. जास्त डॉट बॉल इथे टाकले जात आहेत. पुढचा बॉल साडवा बॅटने खेळलाय. आकूट टप्प्याचा बॉल होता. सिंगल धाव इथे मिळेल. डिक्लेअर झोन मध्ये हा चेंडू जातोय. षटक क्रमांक 3 चा खेळ समाप्त आल्याने 3 षटकानंतर धावसंख्या 15 धावा. सॉरी माफ करा, एक चेंडू बाकी आहे. पंधरा धावा. षटक क्रमांक 3रा आणि 3ऱ्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ झालाय. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक. थोडीशी चूक झाली त्याबद्दल क्षमस्व, सॉरी. पुढचा बॉल. यावेळेस ओव्हर पिच हेलिकॉप्टर उडवलाय, पाठवलाय समोरच्या दिशेने सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी षटकार. केतनच्या बॅट मधून हा एक अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. चेंडूला पाठवलाय लॉंग ऑफ सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी हा षटकार प्राप्त झालाय. 6 धावा. शेवटच्या बॉलवर एक कडकडीत प्रहार केला. 3 षटकांचा खेळ आता समाप्त झालाय आणि 3 षटकांत धावसंख्या 21 धावा. 7ची धावगती पहिल्या 3 षटकांमध्ये पाहायला मिळते. हॅलो, पप्पू कल्याणकर गोलंदाजी माकडे सज्ज होत आहे. षटक क्रमांक घेऊन चौथ्या षटकासाठी पप्पू कल्याणकर यांची निवड केली गेली. प्रगणेश देखील खूप चांगली कामगिरी केली होती 2ऱ्या षटकामध्ये, परंतु आता पप्पू कल्याणकर यांना गोलंदाजीसाठी आणलं गेले कॅप्टन चंद्र जाधव यांच्याकडून.
पहिला बॉल योग्य टप्प्यावरचा चेंडू टॉप टिकच्या बाहेर होता, थोडासा फुल लेन प्रकारचा चेंडू यॉर्कर लाईन टप्पा खाल्यानंतर चेंडू विकेट कीपरकडे गेला, परंतु विकेट कीपरच्या हातामधून चेंडू निसटला आणि सिंगल धाव इथे प्राप्त झाली बॅटिंग करणाऱ्या टीमला. या महत्वाच्या धावा आहेत, धावेला किंमत आहे आणि त्यामुळे एक एक धाव तुम्हाला जमा करावी लागेल बॅटिंग करत असताना. पुढचा बॉल ओव्हर पेच कॅच टिपली गेली आहे. इथे पहिल्या नाही तर दुसऱ्या प्रयत्नामध्ये इथे कॅच टिपली गेली आहे. प्रगतीश गुरव तिथे पाहायला मिळाला क्षेत्ररक्षण करत असताना एक चांगला झेल टिपलाय. निखिल यांची विकेट इथे प्राप्त झाली आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. निखिल बाद होत आहेत आणि बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. मुन्ना परब मॅन फ्रॉम कणकवली डावखोऱ्याचा एक आक्रमक शैलीचा बॅटर म्हणून त्याची ओळख आहे मुन्ना. याला आता मात्र डावाला सावरावं लागेल, चांगली बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये. ती ताकद आहे मुन्ना यांच्यामध्ये, क्षमता आहे, परंतु ती आज सिद्ध करावी लागेल. कारण समोर पाहिलं तर एक अनुभवी असते गोलंदाज. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक स्पर्धांमध्ये पप्या कल्याणकर यांच्या माध्यमातून देखील जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाले. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामवंत खेळाडू खेळत असताना आपण पाहतोय. काही युवा खेळाडू देखील आहेत, युवा खेळाडूंनी देखील जबरदस्त कामगिरी केली या स्पर्धेमध्ये. अनेक स्पर्धा त्यांनी गाजवल्यात आणि त्यानंतर त्यांना ही संधी इथे उपलब्ध झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून कानाकोपऱ्यातून सर्व खेळाडू इथे खेळण्यासाठी दाखल झालेत. पुढचा बॉल फुलटॉस होता, ऑनसाइडला खेळलाय, मिड विकेटला चेंडू, क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू अडवतोय, तोपर्यंत सिंगल धाव इथे पळून पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा नाही इथे प्रयत्न केला गेलाय, एकच धाव इथे कंप्लीट होते. फुलटॉस बॉल होता, असं वाटलं होतं की एक मोठा फटका पाहायला मिळेल, परंतु टायमिंग तेवढं साधता आलं नाही बॅटरला आणि त्यानंतर फक्त एकच धाव मिळाले. केतन तिरलोटकर त्याच्या बॅटमध्ये एक षटकार पाहायला मिळालाय. तो केतन स्टकिंग इनला सज्ज झालाय. केतन कडून भरपूर साऱ्या अपेक्षा असणार आहेत गार्गी स्पोर्ट्स बागमाळा क्रिकेट टीमला. फुलटॉस आणि फुलटॉस बॉल सोडणार नाहीयेत केतन. पाठवलंय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार. 6 धावांनी धावसंख्येत इथे बदल होईल. धावसंख्या पोहोचेल 29 या आकड्यावर. षटक क्रमांक 4चा खेळ आहे प्रगतीपथावर. 29 धावा. चांगले बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते केतन कडून. एका बाजूने एक चांगली बॅटिंग करायचं, केतनला साथ देणं खूप महत्वाचं आहे बाकीच्या फलंदाजांनी. मुन्ना परब यांची आता जबाबदारी वाढणार आहे या मॅच मध्ये, कारण शेवटची काही षटक इथे बाकी आहेत. पुन्हा दाखवू टप्प्याचा बॉल, बॅटची कट, चेंडू जातोय मागे क्षेत्रामध्ये, एकच धाव इथे मिळेल. बॅटला चेंडू स्पर्शाला. धावसंख्या 30. चौथ्या षटकाचा खेळ चालू. शेवटचा बॉल आता बाकी राहिलाय. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलला पाहूया किती धावा इथे केल्या जात आहेत. 5 षटकांचा सामना आहे, महत्वाचा असेल जास्तीत जास्त धावा करणं. यावेळेस टप्पा खाल्यानंतर थोडासा वन घेणारा चेंडू, बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. 3rd बॉल. 4 षटकांचा खेळ समाप्त होतो आणि 4 षटकांचा धावसंख्या 30 धावा. हॅलो हॅलो 30 धावांची आता आवश्यकता असणार आहे विजयासाठी. सॉरी 30 धावा झाल्यात. 3 गड्यांच्या मोबदल्या आहेत. शेवटचे षटक आणि शेवटच्या षटकासाठी महेश काळी यांची निवड केली गेली. देवगड तालुक्यातील एक दर्जेदार खेळाडू म्हणून महेश काळी यांचं काय शेवटच्या षटकामध्ये मुन्ना देखील बॅटिंगसाठी सेकंड इनला. तीस धावा झाल्या आहेत. पहिल्या इनिंगचा खेळ आपण पाहतोय. 5व्या षटकाचा खेळ. 5 षटकांचा सामना आणि 5व्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा येणं गरजेचं आहे. 50 धावांपर्यंत जरी मजल मारली तरी फाईट होऊ शकते. यावेळेस ऑफ साईडला फटका खेळलाय, लॉंग ऑफला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे प्रगती, चेंडू अडवलाय, तोपर्यंत एकच धाव.
स्ट्राईक रोटेट स्ट्रायकिंग एंडला आता बॅटर असेल केतन तिर्लोटकर. केतन याच्यावर आता जबाबदारी मोठी असणार आहे. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा करायच्या आहेत. समोर आहे महेश घाडी देवगड तालुक्यातील खेळाडू, दुसऱ्या बाजूने केतन तिर्लोटकर. दोन्ही देवगड तालुक्यातील खेळाडू एकमेकांच्या विरोधात पाहायला मिळत आहेत. हे बॅटर देखील पाहण्यायोग्य असेल. हे दोन धावा पाहण्यायोग्य असणार आहे. फिल्डिंग प्लेसमेंट वारंवार बदलली जाते. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मिड विकेट लॉंग ऑन लॉंग ऑफ कव्हर या क्षेत्र 30 स्कलच्या बाहेर. क्षेत्ररक्षक आहे टप्पा खाल्यानंतर थोडासा बाहेर जाणारा चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा आलाय. रिव्ह्यूची मागणी इथे केली गेली आहे पंचांच्या तेव्हा आमच्याकडे इशारा आलाय कारण फिल्डिंग टीम इथे रेफर करते. रेफर इथे केलं गेलंय फिल्डिंग करणाऱ्या टीम कडून. त्यानंतर पंचांनी देखील आमच्याकडे इशारा केलाय. येस वाईट बॉल. पुढचा बॉल अतिशय वेगाने डिलिव्हर केलाय चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा पुन्हा एकदा. वेगच चांगला होता परंतु इथे अजून एक धाव देखील प्राप्त होईल. 2 धावा इथे प्राप्त होतील. एक्स्ट्रा स्वरूपाच्या 2 धावा महत्वाच्या धावा ठरतील. ही महत्वाची मॅच आहे. कांगेश्वर तळेरे बनाम कारगी स्पोर्ट्स बागबाळा. पुन्हा एकदा वेगवान चेंडू तेच स्तरावर होता परंतु व्हाईट बॉल. दिशा कुठेतरी वरकटली गेले. गोलंदाजाच्या माध्यमातून दिशाहीन प्रकारचे चेंडू टाकले जातात. ते एक्स्ट्रा चेंडू फायद्याचे ठरतील बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. ओव्हर पिच बॉल कव्हर पॉइंटला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत दैवत. चेंडू अडवलाय तोपर्यंत एकच धाव. सिंगल धाव मिळेल. धावसंख्येत एकने बदल होईल. धावसंख्या पोहोचेल 36. षटक क्रमांक 5चा खेळ प्रगतीपथावर. बॅटर मुन्ना स्ट्रायकिंग एंडला सज्ज झालाय खेळण्यासाठी. शेवटच्या षटक स्लॉगवरचे षटक आहे. या षटकामध्ये मोठ्या फटक्यांची आवश्यकता असणाऱ्या बॅटिंग करणाऱ्या टीमला. फुलटॉस बॉल लॉंग ऑफला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक भरपूर लांब आहे. चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी एक दणदणीत शानदार दमदार चौकार. चाळीस धावा या धावपलकावर पाहायला मिळत आहेत. 40 ही धावसंख्या आपण पाहतोय. 5व्या षटकाचा खेळ आहे प्रगतीपथावर. 5वं षटक शेवटच्या षटकामध्ये तिथंच मोठ्या फटक्यांची आवश्यकता. यावेळी उडवलाय. वा ज्यावेळी बॅटला चेंडू स्पर्श झाला त्याच वेळी त्यावर 6 धावा नोंदवल्या गेल्या होत्या. भरपूर लांब मारलाय बॅटर मुन्ना परबच्या बॅट मधून. 6 धावांचा तडाखेबंद फटका आलाय. षटकार 46 या आकड्यावर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. 46. 5व्या षटकाचा खेळ आहे प्रगतीपथावर. 5व्या षटकामध्ये आतापर्यंत पाहिलं तर एक चांगली बॅटिंग झाली आहे. एक्स्ट्रा बॉल देखील पाहायला मिळाले आहेत. तब्बल 16 धावा आतापर्यंत या षटकामध्ये खर्च केल्या गेल्या आहेत. या महत्वपूर्ण धावा ठरतील नेक्स्ट इनिंग मध्ये कारण गंगेश्वर तळेरे क्रिकेट टीमला धावा इथे चेस करायच्या, धावांचा पाठलाग करायचा आणि त्याचमुळे जास्तीत जास्त धावा करण्याचा मनसुबा हा बॅटिंग करणाऱ्या टीमचा असणार आहे. मुन्नाच्या बॅट मधून भरपूर लांब चेंडू गेला आणि त्यानंतर चेंडूच हरवलाय. विहिरीमध्ये चेंडू गेला आणि त्यानंतर पुन्हा एकदा एक दुसरा चेंडू इथे मैदानाच्या आतमध्ये पाठवला गेलाय. ते मुन्ना याने भरपूर लांब मारला. षटकार पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला तो सज्ज होतोय. पुढचा बॉल खेळण्यासाठी महेश घाडी यांना आता कमबॅक करावा लागेल. महेश घाडी यांच्याकडे क्षमता आहे. कौशल्यवान गोलंदाज आहेत महेश घाडी. आखूड टप्प्याचा बॉल
जबरदस्त डोळ्यांचा पारणं फेडणारा हा फटका लंगन सीमारेषा पलीकडे षटकार बॅक टू बॅक दुसरा षटकार मुन्ना यांच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. मुन्ना परत 2 षटकार खेचले आणि त्यानंतर आता षटकारांची हॅट्रिकची संधी ते मुन्ना यांच्यासाठी असणार आहे. प्रदीप रासम यांनी सकाळच्या सत्रामध्ये षटकारांची हॅट्रिक केली होती. आता मुन्ना यांच्यासाठी संधी आली आहे. यावेळेस साडा बॅटने खेळलाय मिड विकेटला केलाय जोरदार प्रहार परंतु चेंडू आता 1 बाउन्स सीमारेषा पार चौकार 2 षटकारानंतर आला आहे चौकार परंतु या महत्वपूर्ण धावा स्कोर कार्ड मध्ये गेल्या आहेत नोंदवल्या 56 धावा 5 षटकांमध्ये आणि 57 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय गांगेश्वर तळेरे क्रिकेट टीम समोर गार्गी स्पोर्ट्स बागमाळा क्रिकेट टीम कडून 5 षटकांमध्ये 56 धावा त्यामध्ये मुन्ना परब यांनी 6 बॉल मध्ये 22 धावांचे खेळ केले आहे आणि त्यांच्या साथीने केतनच्या बॅट मधून देखील एक चांगला खेळ पाहायला मिळाला आहे. 11 चेंडूने 18 धावांचे खेळ दोन्ही बॅटर्ससाठी टाळ्या वाजवू. एक जबरदस्त बॅटिंग करत असताना आपण पाहिलंय दोन्ही खेळाडूंना जबरदस्त खेळ आपण पाहतोय आणि त्यानंतर 57 धावांचा पाठलाग हा गांगेश्वर तळेरे क्रिकेट टीमचा कशा प्रकारे होतोय काय घडतंय काय बिघडतंय सांगण्यासाठी मायक्रोफोनवर आवाजात बदल होतोय आणि आवाज असणार आहे जयेश पोटपोळे यांचा. पहिल्या इनिंगचा एंड झाला आणि दुसऱ्या इनिंगला सुरुवात होती. पहिल्या इनिंग मध्ये बनवले गेलेत धावा 57 धावांचं उद्दिष्ट आहे. 5 षटकांची मॅच आहे त्यामध्ये 57 धावा या निश्चितच रोखायचे देखील आहेत. चांगली मॅच पाहायला मिळेल कारण का दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. दोन्ही संघांमध्ये जे खेळाडू आहेत ते तेवढेच ताकदीचे आहेत. दोन्ही संघांच्याकडे जर पाहायला गेलं तर स्टारकास्ट खेळाडू आहेत आणि म्हणूनच ही मॅच देखील मागच्या मॅच सारखी ही चांगली होणार यात शंका नाही आहे. एका बाजूला आपल्याला गार्गी स्पोर्ट्स हा संघ पाहायला मिळेल. दिनेश कोच सरांचा हा संघ आहे त्यामध्ये केतन तिर्लोटकर काका नरे मुन्ना परब शेखर सुतार निखिल पराडकर रोशन गायकवाड अलंकार मुणगेकर असलान भाटकर अनिकेत गाडी त्याचबरोबर तेजस पाळेकर अरविंद पाळेकर पूर्वेश चव्हाण आणि सीताराम जोईल आणि किरण काळे हे आपल्याला पाहायला मिळतील. तर दुसऱ्या बाजूने जर विचार केला तर गांगेश्वर तळे संघाकडे देखील चांगले खेळाडू आहेत. त्यांच्यामध्ये चंद्रकांत जाधव म्हणजे चंद्रा जाधव दैवत पारकर चिंतामणी कल्याणकर त्याचबरोबर किरण करले प्रगणेश गुरव राहुल कुलकर्णी सकलेन काझी अजय मराठे अक्षय पांचाळ महेश गाडी सिद्धार्थ जटार भूषण तळेकर आणि बबलू पांचाळ अवधूत तळेकर आणि आशिष सुतार यांसारखे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजेच कागदावरती तर हे दोन्ही संघ मजबूत पाहायला मिळतात परंतु कागदावरची ही
खेळी आपल्याला साकारायची नाही आहे, इथे प्रत्यक्षात आपल्याला खेळी साकारायची आणि ती खेळी सजवण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये इथे दाखल होणारे खेळाडू एका बाजूला चंद्रा जाधव आपण त्यांना देखील पाहतोय, तर दुसऱ्या बाजूला दैवत पारकर मगाच्या मॅच मध्ये त्यांनी झुंजावती खेळ केली आणि स्ट्राईक वर आता मात्र चंद्रा जाधव. ओहो, पहिला चेंडू इथे बेस्ट वर्सेस बेस्ट लढत पाहायला मिळाली आणि त्याच्यामध्ये चंद्रा जाधवची विकेट कोणी मिळवली, काका नरे यांनी पहिला चेंडू त्यांच्या माध्यमातून पेश केला आणि त्याच चेंडूवरती चंद्रा जाधव सारखी एक महत्वाची विकेट, जो खेळाडू कोणत्याही क्षणी या मॅचचं चित्र बदलून टाकू शकतो असा खेळाडू. बॅक टू द पेव्हिलियन. पहिल्या चेंडूवरती विकेट आली, पहिली विकेट महत्वाची आणि त्यानंतर इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय तो म्हणजेच पप्पू कल्याणकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना चिंतामणी कल्याणकर हे त्यांचं नाव, परंतु पप्पू कल्याणकर या नावाने सातत्याने चर्चेमध्ये राहिलेत आणि मित्रांनो कोणीतरी म्हटलं देखील आहे, श्वास शरीराला जिवंत ठेवतो आणि विश्वास हा मनातील स्वप्नांना सध्याच्या घडीला ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी विश्वासाने मैदानाच्या आतमध्ये पप्पा कल्याणकर आपण त्यांना देखील पाहतोय. एक चांगली मॅच आहे, महत्वाची मॅच आहे, कारण का जिंकणारा संघ इथे पुढील मॅच साठी पात्र होईल. हा चेंडू चांगल्या प्रकारे टाकला जातोय, इथे या चेंडूवरती क्षेत्ररक्षण थोडस खराब झालंय, चुकी केली जाते चेतन तिर्लोटकरच्या माध्यमातून. त्यानंतर एकदा इथे कंप्लीट केली पप्या कल्याणकर आणि त्याचबरोबर दैवत पारकर. आता गोलंदाजी कसोटी आहे, कारण का इथे बेस्ट वर्सेस बेस्ट सातत्याने पाहायला मिळणार. एका बाजूला काका नरे कित्येक वर्ष यांचा देखील प्रभुत्व राहिलंय, त्याचबरोबर दैवत पारकर षटकारांसाठी ओळखला जाणारा हा खेळाडू. हा चेंडू थोडासा बाहेर टाकलाय, रेंज मधून थोडासा इथे बाहेर टाकलाय आणि त्याचमुळे या चेंडूवरती पंचांचा इशारा हा एक्स्ट्रा धावीचा देखील आलाय. एक्स्ट्रा धाव रोकावे लागतील आपल्याला, एक्स्ट्रा धावीने धावसंख्या वाढते, धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 2 धावा फलकावरती लागले जात आहेत. हे पहिले षटक प्रगतीपथावरती आहेत, पहिले 2 चेंडू इथे चांगल्या प्रकारे टाकलेत. फुलटॉस आहे, त्याच्यावरती आक्रमण केलं, फटका चांगला सजावलाय आणि 4 धावा देखील मिळतील. वाईडिश लॉंग ऑनला इथे मात्र बेदत चेंडू सीमारेषा पार देखील आलाय, चौकार देखील आलाय. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 6 धावा फलकावरती लागले जात आहेत. चांगली बॅटिंग इथे मात्र केली जाते. दैवत पारकर मागच्या मॅच मध्ये देखील या खेळाडूने जबाबदारीने क्रिकेट केलं होतं, या मॅच मध्ये देखील जबाबदारीनेच खेळावं लागेल, कारण का ही मॅच महत्वाची आहे. या चेंडूवरती पुन्हा एकदा इथे मिड विकेटला स्टिअर करत असताना चेंडू सीमारेषा पार, चौकार. चांगला फटका सजवला जातोय, पहिले 2 चेंडू चांगल्या प्रकारे हाताळले जरूर, परंतु त्यानंतर इथे 2 चेंडूंवरती नजर लागली आहे आणि नजर कोणाची लागली आहे, दैवत पारकरची नजर लागली आहे, कारण का दैवतच्या बॅटमन इथे मात्र धावा येतात आणि म्हणूनच धावसंख्या आतापर्यंत 11 धावा. चांगलं आयोजन यासाठी इथे संदीप सरांच्या माध्यमातून देखील, संदीपजी तेली सर यांच्या माध्यमातून देखील या आयोजनासाठी खूप खूप शुभेच्छा आलेत. सर देखील जोडले गेलेत. संदीप सर आपले देखील सरस स्वागत. 10 धावा फलकावरती. आता 11 पूर्ण झाले, तर मगाशी थोडस 10 आणि 11 मध्ये थोडस चर्चा रंगली होती. त्यानंतर इथे एक्स्ट्रा धावीचा इशारा, 11 धावा या फलकावरती पाहायला मिळतात. ओहो, हा चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागेल का? निश्चितच पुन्हा एकदा टाकावा लागेल. हा चेंडू एक्स्ट्रा धावींसाठी. पहिले चेंडू चांगल्या प्रकारे हाताळले, पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर जे मेंटली प्रेशर आहे ते त्या 2 चेंडूंवरती पाहायला मिळालं, ज्यामध्ये सलगचे 2 चेंडू जर पाहायला गेलं तर चौकारासाठी देखील आले आणि म्हणूनच या चेंडूवरती आतापर्यंत 4 चेंडू जे हाताळलेत त्यामध्ये 12 धावा खर्ची केल्यात, 3 चेंडू वाईट देखील हाताळलेत.
फुल टॉस होता. फुल टॉस वरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, फक्त दिशा दिली असती तर कदाचित चौकार देखील पाहायला मिळाला असता आणि त्यासाठी नाराज देखील आहेत. परंतु नाराज इथे होऊन चालणार नाहीये, नाराज होऊन चालणार नाहीये आपल्याला, कारण का एक संधी जरी उकली असेल तरी अजून खूप साऱ्या संधी आहेत आपल्याकडे, कारण का अजून खूप सारे चेंडू आपल्या हातामध्ये आहेत. त्यामुळे धावा बनवायचे 13 तर बनवलेत. सुरुवात चांगली केली आपण, परंतु शेवट देखील होणं गरजेचं आहे. फुल टॉस आहे. फुल टॉस पुन्हा एकदा टाकलाय आणि त्यानंतर दिशा दिली गेली आहे. फ्लाइंग स्लिपच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. त्यानंतर एकेरी धाव इस संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्या वाढते. धावसंख्या ही पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा या धावफलकावरती लागले. पहिल्या षटकाची सांगता 14 धावा धावफलकावरती. गोलंदाजी मार्कवरती आपण केतन तिर्लोटकर यांना देखील पाहतोय. एक जबरदस्त व्यक्तिमत्व, येथे संघर्षपूर्ण योद्धा म्हणून याला देखील ओळखलं जातं असा खेळाडू. दुसऱ्या षटकाला सुरुवात रेग्युलर पॉवर प्लेचं षटक आहे. पहिलं जे षटक होतं पॉवर प्लेचं षटक ते आपल्या टेप बॉलचं होतं. हे रेग्युलर पॉवर प्लेचं षटक आहे आणि ते हाताळण्यासाठी एक सर्वोत्तम गोलंदाज चेतन तिर्लोटकर आपण त्यांना देखील पाहतोय. तिर्लोटचा हा खेळाडू एक जबरदस्त खेळाडू. या खेळाडूच्या विषयी जर बोलायचं झालं तर निश्चितच खूप संघर्ष केलाय. कठीण परिस्थितीतून या खेळाडूने आपलं हे साम्राज्य उभारलंय. होय, त्याच्या विरोधात स्लाइस करणारा फटका, जबरदस्त कव्हर आणि कव्हर पॉइंटला इथे मात्र भेदला गेला. चेंडू सीमारेषा पार, चौकार. फटका चांगला केलेला आहे. चेंडूमध्ये खराबी नव्हती, परंतु फटका हा क्लासिकल होता आणि म्हणूनच चेंडूवरती 4 धावा पाहायला मिळतात. चांगला फटका सजवला, 4 धावा कंप्लीट केल्या. धावसंख्या वाढते 18 वरती. 18 धावा धावफलकावरती म्हणजेच अजून देखील 23 चेंडू, 39 ची आवश्यकता अजून देखील आहे मॅच जिंकण्यासाठी. 23 मध्ये 39 बनवायचे आहेत. पहिल्या इनिंग मध्ये आपण मुन्ना परबची बॅटिंग पाहिली होती. जबरदस्त बॅटिंग त्याने देखील केली होती. ओहो, या चेंडूवरती पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर फॉरवर्ड स्क्वेअर लेग रिझल्ट मध्ये फटका केला. डीपला प्रोटेक्शन आहे तिथे, थोडंसं अनिकेत गाडीच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण झालंय. आपण अनिकेत गाडीला एक सर्वोत्तम क्षेत्ररक्षण म्हणून सातत्याने तिर्लोट संघातून खेळताना पाहिलंय, परंतु सध्याच्या घडीला या कंडिशनला तो थोडस अपयशी उतरताना पाहायला मिळतोय. एक चांगले क्षेत्ररक्षक आहेत, सातत्याने तिर्लोट संघातून खेळत असताना एक जबरदस्त खेळ त्याच्या माध्यमातून देखील झालाय, परंतु सध्याच्या घडीला चूक झाली आहे. परंतु त्यानंतर क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय, कारण पुन्हा एकदा दैवत पारकरला इथे रोखायचं आहे आणि त्यासाठी ही रणनीती आखली जाते. या चेंडूवरती फटका फसलाय. चेंडू हवे, क्षेत्ररक्षक झेल खाली आणि त्यानंतर इथे ओहो चूक केले. इथे पहिलं जर पाहायला गेलं तर मुन्ना आले होते जवळ, परंतु इथे त्यांना वाटलं की हा माझ्या रेंज मध्ये नाहीये. आपण पाहतोय स्क्रीनवरती दोन क्षेत्ररक्षक चूक होताना पाहायला मिळाले आणि त्यानंतर आला षटकार देखील पाहायला मिळाला. चेल देखील सोडला. मी इथे केतनचं कौतुक करेन, कारण का ज्या प्रकारची रणनीती त्याने सजवली, ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण सजवलं, त्यामध्ये एक तो चांगला चेंडू जो दैवतला बाद करून देण्यासाठी सक्षम होता, परंतु इथे काढू सक्षम नव्हते. ओहो, पुन्हा एकदा समोरच्या दिशेने फटका सजवला जातोय आणि त्यानंतर चांगलं क्षेत्ररक्षण मुन्नाच्या माध्यमातून झालंय. स्ट्रेट लॉंग ऑनला इथे मात्र चांगले क्षेत्ररक्षण होत असताना पाहायला मिळते. तोपर्यंत एकेरी धाव कंप्लीट झाली आहे. 27 धावा झाल्या. त्यामध्ये दैवतच्या बॅट म्हणून किती आल्यात हे देखील महत्वाचं आहे. दैवतच्या बॅट म्हणून 22 धावा आल्यात. मगाच्या मॅच मध्ये देखील त्याच्या माध्यमातून एक संघर्षपूर्ण खेळ केली. या मॅच मध्ये देखील पाहायला मिळते. 20 मध्ये 30 ची आवश्यकता अजून देखील. ओहो, या चेंडूवरती फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली. झेल इथे मात्र सोडला जातोय. कॉम्बिनेशन टॅकल पाहायला मिळाला असता कदाचित, परंतु इथे दुसरा खेळाडू तयार नव्हता. रोशन गायकवाड इथे तयार नव्हते आज झेल टिपण्यासाठी, कारण का त्याला स्वतःचा जो खेळाडू होता त्याच्यावरती विश्वास होता.
सॉरी खेळाडू जो आहे तो रोशन गायकवाड होता, त्यानेच आज झेल सोडला. थोडस चुकी केली त्याने देखील. ओहो, इथे लांबवरून फटका सजवण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर मुन्ना परब झेल खाली, झेल टिपला जातोय. महत्वाची विकेट. एक चांगली खेळी करणारा खेळाडू दैवत पारकर बॅक टू द पेव्हलियन. तब्बल त्याच्या बॅट मधून 8 चेंडूमध्ये 22 धावांची खेळी आली आहे. मगाच्या मॅच मध्ये देखील चांगली खेळी, या मॅच मध्ये देखील चांगली खेळी, म्हणजे सातत्यपूर्ण कामगिरी त्याच्या माध्यमातून होते. सहकार्यांना येथे साथ द्यावी लागेल. दैवत पारकर गेले, त्याची जागा कोण घेणार हा प्रश्नचिन्ह होता आणि त्याच्यावरती उत्तर आलंय. किरण कर्ले बॅटिंग साठी येत असताना पाहायला मिळत आहेत. यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याच्या इच्छेपेक्षा अपयशाची जी भीती आहे ती आपल्याला बाजूला सारूनच इथे ही मॅच जिंकावी लागेल. यशस्वी होण्याची ती जिद्द तुम्हाला इथे दाखवावी लागेल, परंतु ती जिद्द कोणाच्या माध्यमातून दाखवली जाईल हे देखील पाहावं लागेल. आतापर्यंत 28 धावा बनवल्या गेल्या आहेत आणि या उर्वरित 18 चेंडूमध्ये किती धावांची आवश्यकता आहे हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. MS स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण जे प्रेक्षक जोडले गेले त्यांचं देखील सहर्ष स्वागत. 18 मध्ये 29 ची आवश्यकता अजून देखील आहे. ही मॅच अजून देखील दोन्ही संघासाठी ऑन असणार आहे. बॅटिंग मध्ये सातत्य राहिलं तर आपण बॅटिंग करणारी टीमला विजयी होताना पाहू. जर गोलंदाजीमध्ये सातत्य राहिलं तर गोलंदाजी करणारी टीम इथे ही मॅच जिंकणार, याच कोणतीही शंका नाही आहे. मुन्ना परब याचा पहिला चेंडू मिड विकेटला फटका केला. डीपला प्रोटेक्शन आहे, क्षेत्ररक्षण चाललं झालंय. एक धाव तर कंप्लीट केली आहे. धावसंख्या वाढतीये, धावसंख्या 29. 28 ची आवश्यकता येणाऱ्या 17 चेंडू मध्ये 28 अजून देखील बनवायचे. 17 मध्ये 28. एक जुने जाणते खेळाडू सीताराम जोईला आपण त्यांना देखील पाहिलं क्षेत्ररक्षण करत असताना. चांगले क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून. आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय, कारण जर पाहायला गेलं तर किरण कर्ले षटकारांसाठी ओळखले जातात. मॅन फ्रॉम तळे कार्यपाटण सातत्याने चांगलं क्रिकेट खेळत असतात. हो, चांगला ट्राय इथे मात्र पाहायला मिळालाय. कॉपी बुक स्टाईलने इथे मात्र फटका सजवला गेलाय. पुन्हा एकदा सीताराम जोईले यांच्याकडे हा चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय. एक लेजेंडरी खेळाडू, एक जबरदस्त व्यक्तिमत्व, ते देखील खेळताना या मॅचचा एक ते देखील भाग आहेत. या चेंडूवरती पुन्हा एकदा मिड विकेटला फटका केलाय. डीपला प्रोटेक्शन आहे, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. फेकी केली जाईल तोपर्यंत एकेरी धाव दुहेरीमध्ये कन्वर्ट झाले. फेकी झाले तोपर्यंत 2 धावा या कंप्लीट देखील केल्या जात आहेत. 2 धावेने धावसंख्या वाढतीये. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 32 फलकावरती जिंकण्यासाठी 15 मध्ये 25 ची आवश्यकता. अजून देखील मॅच दोन्ही संघाच्या बाजूने मी म्हणेन 50-50 मॅच पाहायला मिळते. हो, चांगला चेंडू इथे मित्र डिलिव्हर केला जातोय. बॅटच्या केशीकडा आणि त्यानंतर पुन्हा एकदा चेंडू आज लेक रेझर मध्ये. त्यानंतर एकेरी धाव कम्प्लीट झाली. फेकी केली जाते तोपर्यंत एकेरी धाव कम्प्लीट देखील झाली. धावसंख्या आतापर्यंत 33, म्हणजे जिंकण्यासाठी 14 चेंडू आवश्यकता 34 ची आहे. 14 चेंडू 34 ची आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी. मुन्नाने या मॅच मध्ये इम्पॅक्ट टाकलाय. बॅटिंग मध्ये जी धोवाधारी बॅटिंग आपल्याला त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि त्याचमुळे एक चांगलं टोटल उभं राहिलंय. जे लांबवरचे षटके जे नेत्रदीपक होते ते त्याच्याच बॅटमन आलेत. 14 चेंडू 24 ची आवश्यकता. या चेंडूवरती फटका फसला होता. रनआउटची संधी देखील आहे. फेकी केले आणि त्यानंतर रन निश्चितच सेफ लँडिंग झाले. आता मात्र 13 चेंडू आवश्यकता अजून देखील 24 ची असणार आहे. 13 चेंडू 24 धावा अजून देखील बनवायचे. चांगली मॅच इथे मात्र पाहायला मिळते. मित्रांनो लक्षात ठेवा, काही करा परंतु गुणवत्तापूर्ण करा. ज्या क्षेत्रामध्ये चाल त्यात जीव होता आणि सर्वोच्च स्थानी पोहोचा. आज देखील सर्वोच्च स्थानी पोहोचायचं आपल्याला. कालच्या दिवसामध्ये जर पाहायला गेलं तर
फ्रेंडशिप चेंदवन आज संघ कालच्या दिवसामध्ये सर्वोच्च स्थानी पोहोचणारा संघ पाहायला मिळाला. आजच्या दिवसामध्ये कोण, याचं उत्तर अजून देखील आपल्याला पाहायला मिळालं नाहीये. ओहो, या चेंडूवरती स्लॉट मध्ये आलाय फटका, इथे मात्र सजवलाय, 6 धावेंसाठी आलाय. एक चूक, जी चूक आपल्याला पराभवाच्या खाईमध्ये ढकलून देऊ शकते, ती चूक मुन्नाच्या माध्यमातून झाली आणि तिथे षटकार देखील आला. किरण करले, मॅन फ्रॉम तरे खारेपाटांचा खेळाडू, आणि त्याच्या बॅटमधून आलेला हा षटकार, आणि या षटकाराने अपोजिट संघाला इथे मात्र इशारा धोक्याचा देखील दिलाय. आता मात्र जिंकण्यासाठी 12 चेंडू 18 ची आवश्यकता आहे. 12 चेंडू 18 धावा. हो, चांगल्या प्रकारे चेंडू फिरवलाय, सुरेख गोलंदाजी केली जाते. पुन्हा एकदा चेतन तिरलोटकर गोलंदाजीसाठी आलेत. केतन तिरलोटकर, चांगला चेंडू त्यांच्या माध्यमातून इथे पाहायला मिळतोय. केतनचा हा चेंडू फसवा होता. लोअर फुल टॉस, त्याच्यावरती इथे मात्र फटका समोरच्या दिशेने, क्षेत्ररक्षण दमदार होत असताना पाहायला मिळतंय. जबरदस्त क्षेत्ररक्षण झालंय. असलान भाटकर याच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण आपण पाहिलंय. जबरदस्त क्षेत्ररक्षण, सुरुवातीला थांबले, चेंडू कुठे आहे पाहिलं आणि त्यानंतर यशस्वी झडप घातली आहे. ज्या प्रकारे गार एखाद्या शिकाराची शिकार करते त्याप्रमाणे शिकार केले इथे मात्र असलामने. एकोणचाळीसावा 3 गड्याच्या मोबदल्यावरती बॅटिंग साठी आता जर पाहायला गेलं तर प्रगणेश गौरव, एक लेफ्ट आर्म घातक फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे. बानवाडीचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. शिंगुदेवी बानवाडी आज संघ, त्याचा घरचा संघ, त्या संघातून चांगला क्रिकेट खेळत असतो. या चेंडूवरती इथे स्क्वेअर लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग रेझर मध्ये फटका खेळला, त्याच्या माध्यमातून एक धाव तर कंप्लीट केली आहे आणि एकेरी धावाने धावसंख्येवरती बदल होत असताना पाहायला मिळतोय. 40 धावा फटकावरती 9 मध्ये 17. पहा एक डॉट चेंडू किती अंतर वाढवतोय आपल्या या विजयाचं, आणि म्हणूनच इथे डॉट चेंडूची आवश्यकता नाहीये, इथे प्रत्येक एक धावेची आवश्यकता आहे. आणि इथे दुसऱ्या संघाला इथे एक डॉट चेंडूची आवश्यकता आहे आणि तो डॉट चेंडू केला जातोय. चांगली गोलंदाजी, ही महत्वाची मॅच आहे. जो संघ जिंकणार तो या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकवणार, जो पराभूत होणार त्याचं अस्तित्व इथे मात्र संपुष्टात येणार आहे. आणि म्हणूनच ही अस्तित्वाची मॅच दोन्ही संघाच्या माध्यमातून चांगल्या रीतीने खेळली जाते. ओहो, या चेंडूवरती फसलाय फटका आणि झेल कोणी टिपलाय पहा, त्याचाच दोस्त, जीवा भावाचा मित्र, त्याने हा झेल टिपलाय. शेखर सुतार, क्रिकेटच्या मैदानावरती दोस्ती यारी कधीच नसते आणि तेच पाहायला मिळालंय. एक दर्जेदार खेळाडू प्रगणेश बॅक टू द पेव्हलियन. शेखर सुतारने झेल टिपलाय हा झेल. बॅटिंग साठी कोण आलाय पहा, बॅटिंग साठी आलाय सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेट विश्वाचा एक बेदाद बादशाह. सध्याच्या घडीला निश्चितच या खेळाडूकडे जर पाहायला गेलं तर आता अंडर एस्टिमेट केलं जात आहे, परंतु एक काळ होता या खेळाडूने टेनिस क्रिकेट विश्वावरती राज केलंय. एक सेन्सिबल खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे या सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेट मध्ये, तोच अजय मराठे.
ओहो, या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर निश्चितच स्क्वेअर लेग रेझर मध्ये फटका. सध्याच्या घडीला जर पाहायला गेलं तर जे युवा खेळाडू आहेत ते पाहतायत आणि म्हणतायत या खेळाडूला का मोठं म्हटलं जातंय, परंतु एक काळ होता जेव्हा पायांची मुवमेंट होती ना, तेव्हा तेव्हा आपण पाहिले या खेळाडूला एक क्लासिकल फटके खेळताना. असा खेळाडू आहे अजय मराठे. या राज केलं या खेळाडूने या आधी, परंतु आजच्या दिवसामध्ये पुन्हा एकदा राज करण्याची संधी आहे. त्या जुन्या आठवणींना उजाळा देण्याची संधी आहे त्याच्याकडे देखील. ओहो, या चेंडूवरती किरण कर्लेचा निश्चितच एक आशेचा किरण प्रज्वलित करणारा किरण कर्ले ब्रँडेड षटकार. 6 धावा किरण कर्ले सांगतोय. अजय मराठे हा निश्चितच वाघ म्हातारा झाला असेल, परंतु हा टायगर अभि जिंदा आहे. टायगर जिंदा आहे. 47 धावा जिंकण्यासाठी 6 मध्ये 10 ची आवश्यकता. 6 चेंडू 10 धावा. शेवटच्या चेंडूवरती आलेले हे 2 षटकार या मॅच मध्ये टर्निंग पॉइंट ठरलेत पहा. धावा फटकावरती लागले जातात. 47 धावा जिंकण्यासाठी 6 चेंडू 10 ची आवश्यकता. मॅच जबरदस्त आहे. एक मेसेज घेऊन इथे जर पाहायला गेलं तर चंद्रा जाधव हे देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. तो मेसेज काय होता हे देखील पाहायचं आहे. तो मेसेज असं असणार आहे, किरण तुला स्ट्राईक घ्यायची आहे. अजय इथे स्ट्राईक रोटेट करावी लागेल आताच्या गडीला. गोलंदाजी मार्क वरती मॅन फ्रॉम तिरलोट एक्सप्रेस असलान बाटकर गोलंदाजी मार्क वरती. तो देखील सज्ज झालाय. पाहायचाय 6 मध्ये 10 रोखल्या जातील का. ओहो, पहिला चेंडू पाहायचाय. ओहो, पंचांचा इशारा आलेला नाहीये, म्हणजे हा डॉट चेंडू आहे, म्हणजे जिंकण्यासाठी. ओहो, तिसऱ्या पंचांकडे दावा घेतलाय. तिसरे पंच भीती होतील आणि तिसऱ्या पंचाची भूमिका कोण बजावते पहा. आयोजक ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन केलंय दिनेश गावकर मित्रमंडळ, आणि दिनेश गावकर सर हे तिसऱ्या पंचाची भूमिका बजावतील. इट्स अ फेअर डिलिव्हरी. पंचांच्या निर्णयाचा इथे एक अचूक नमुना पाहायला मिळतोय. चांगली पंचगिरी पाहायला मिळते या स्पर्धेमध्ये. एक चांगला चेंडू डिलिव्हर केलाय, कौतुक करावं लागेल. युवा खेळाडू आहे, त्याच्या विरोधात एक अनुभवी खेळाडू, अनुभव की युवा. जिंकणार कोण येते देखील पाहायचं आहे. इथे जर पाहायला गेला तर या चेंडूवरती एक्स्ट्रा धाव किरण कर्ले कडे पहा. किरण कर्ले ज्याप्रमाणे मासा पाण्यात जाण्यासाठी तडफडत असतो, त्याचप्रमाणे सध्याच्या घडीला किरण कर्ले हा स्ट्राईक येण्यासाठी धडपडतोय. धडपड ही स्ट्राईक वरती येण्याची आहे. जबरदस्त मॅच पाहायला मिळते. प्रेक्षक आता युट्यूब द्वारे ऍक्टिव्ह झाले, ते देखील मॅच पाहतात आणि म्हणतायत जबरदस्त मॅच, चांगली मॅच आहे. 5 मध्ये अजून देखील 9 ची आवश्यकता असणार आहे. 5 चेंडू 9 धावा. क्षेत्ररक्षणामध्ये सातत्याने बदल केला जातोय. ओहो, चांगला चेंडू वळवलाय. ओहो, इथे निश्चितच अरमानला सांगितलं होतं की अरमान लगेच तुला जायचंय. इथे आपल्याला किरण कर्लेची विकेट महत्वाची आहे. मी चेंडू इथे अडवतोय, परंतु तुला देखील लगेचच इथे यष्ट्यांच्या जवळ जायचंय. फेकी केल्यानंतर लगेचच या मॅच मध्ये आपण येऊ शकतो. ही मॅच महत्वाची आहे आणि या मॅच मध्ये जिंकण्यासाठी आपल्याला सर्वतोपरी प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न दोन्ही बाजूने होत आहेत. इथे अजय मराठेला एक देखील संधी आहे पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करण्याची. 4 मध्ये 9 ची आवश्यकता. ओहो, त्याच्या बॅट मधून वा टायगर जिंदा आहे. टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. वा, जबरदस्त फटका.
तू या आधी रोखलं असेल, या आधी साम्राज्य उभं करून मी थकलोय, आता टायगर निश्चितच जिंदा आहे म्हटलं या खेळाडूने देखील जबरदस्त फटका सजवलाय. स्लॉट मध्ये आला, प्लॉट मध्ये तब्दील केला. अजय मराठेने स्वतःला सिद्ध केलाय, जिद्द आहे स्वतःला सिद्ध करण्याची आणि म्हणूनच तो फटका सजवला गेला. आत्मविश्वास होता या फटक्यामध्ये. 3 मध्ये 3ची आवश्यकता. का फटका सजवलाय पहा. जे 3 मोठे फटके हे कंपल्सरी चेस आहे, कंपल्सरी चेस आहे. म्हणजे 3 चेंडू 3 धावा आपल्याला बनवायचे आहेत. अजून देखील गोलंदाजाकडे 3 चेंडू आहेत, 3 धावा रोखाव्या लागतील. त्याला देखील ही मॅच महत्वाची आहे. सर्वतोपरी प्रयत्न करावे लागतील, सर्वतोपरी प्रयत्न करावे लागतील. आज आपण प्यादा आहात, वजीर बनू शकता. प्याद जेव्हा एक एक पाऊल पुढे टाकतात तेव्हा वजीर बनतात ते देखील. ओहो चांगला चेंडू. ओहो या चेंडूवरती निश्चितच छेडछाडी ही चेंडू बरोबर केली गेली आणि त्याचा नतीजा विकेट आले आहे. अजय मराठे बॅक टू द पॅव्हेलियन. बॅटिंग साठी आता मात्र एक युवा स्टार खास खेळाडू, ज्याने या आधी देखील जर पाहायला गेलं तर मोठमोठ्या संघातून एक चांगलं क्रिकेट खेळलंय. राहुल कुलकर्णी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. या खेळाडूने देखील या आधी खूप सारे कारनामे केले आहेत. बॅटिंग मध्ये धमाल, गोलंदाजीमध्ये कमाल अशी या खेळाडूची ओळख आहे. सध्याच्या घडीला सिच्युएशन कठीण आहे आणि याच कठीण परिस्थितीतून मार्गक्रमण करायचं आहे आणि त्यासाठी त्याला एक संधी मिळाली आहे. संधी प्रत्येकाला मिळते. सोनं करणं हे आपल्या हातामध्ये असतं, तेच करायचंय सध्याच्या घडीला. जिंकण्यासाठी कितीची आवश्यकता आहे, जिंकण्यासाठी कितीची आवश्यकता आहे. 2 मध्ये 3ची आवश्यकता आहे. 2 चेंडू 3 धावा. सागर गाडी देखील ही मॅच पाहतायत, त्यांनी देखील सांगितलंय सर दिनेश गावकर सर अप्रतिम आयोजन केलंय. या स्पर्धेमध्ये जो टॅप बॉल वापरलाय तो देखील कमालीचा आहे आणि आम्ही देखील मॅच पाहताना आनंदित आहोत असं देखील सर्व नेटकरी सांगतायत. आता मात्र 2 चेंडू 3ची आवश्यकता. 2 मध्ये 3 बनवायचे आहेत. डान्सिंग डाऊन द विकेट फटका सजवण्याचा प्रयत्न. एक तर आले, एक आले. आता आवश्यकता 1 मध्ये 2ची असणार आहे. 1 चेंडू 2 धावा. हृदयाचे ठोके वाढले. जबरदस्त मॅच पाहायला मिळते. आता प्रत्येक जण या एका चेंडूकडे वटारून पाहतोय. मॅच जबरदस्त आहे, मॅच जबरदस्त आहे. काय मॅच रंगली आहे पहा. सबस्क्रायबर देखील वाढले. युट्यूब वरती जर पाहायला गेलं तर व्ह्यूज देखील वाढले. मॅच मोठ्या प्रमाणात पाहिली जाते. कारण का एकच आहे. 1 चेंडू 2 धावाची आवश्यकता. काय मॅच आहे. कोण इथे मात्र या मॅचचा भाव खाऊन जाणार आहे पाहायचं आहे. एका बाजूला आसमान बाटकर, संधी त्याला देखील आहे. किरण करले, आशेचा किरण त्याने देखील प्रज्वलित केलाय. जबरदस्त मॅच आहे, जबरदस्त मॅच आहे. आता मात्र 2 फ्रेम मध्ये आपल्याला हे दृश्य पाहायला मिळते. गोलंदाज गोलंदाजीसाठी सज्ज झालाय, फलंदाज फलंदाजीसाठी देखील सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. ओहो या चेंडूवरती पंचांकडे अपील आणि याच बरोबर इथे होत्याचं नव्हतं झालंय. जो जिंकेल असं वाटत होता तो पराभूत झालाय. सातत्य किती महत्वाचं आहे. जेव्हा तुम्ही सातत्य राखता तेव्हा तुम्ही यशस्वी होता. सातत्याचा अभाव पाहायला मिळाला आणि जिंकलेली मॅच आपण हारलाय. थोडस दुःख असेल परंतु पुढील वाटचालीसाठी देखील शुभेच्छा असतील. परंतु दुसऱ्या संघाचा विचार केला, शेवटच्या श्वासापर्यंत लढले. म्हणूनच या 1 चेंडू मध्ये 2 धावांची आवश्यकता असणारा ही मॅचला जिंकून दिलाय. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली आणि अरमानसाठी इथे टाळ्यांचा गजर देखील पाहायला मिळालाय. जबरदस्त मॅच झाली आहे. या मॅचचा मेन ऑफ द मॅचचा पुरस्कार कोणाला जातोय मित्रांनो. 2003 वर्ष